एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की विटॅमिन ई कॅप्सूल ही आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्किन साठी आपण कशा पद्धतीने वापरू शकतो किंवा त्याचे काय फायदे आहेत किंवा विटॅमिन ई कॅप्सूल ही आपल्या स्किन आणि केसांसाठी आपण कशी लावू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर फ्रेंड्स, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। अशा प्रकारे विटॅमिन ई कॅप्सूलचं एक पॅकेट असतं आणि त्यामध्ये 20 कॅप्सूल असतात। हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअर मध्ये अवेलेबल होईल आणि याची प्राइस 78 रुपीज आहे। फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सांगणार आहे की या विटॅमिन ई कॅप्सूल तुमच्या केसांवर आणि स्किनवर तुम्ही कशा लावू शकता। तर त्यात सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या ओठांवरती म्हणजे तुमच्या लिप्स वरती, जर तुमचे लिप्स हे फुटलेले असतील, फाटलेले असतील किंवा ड्राय पडले असतील किंवा तुमचे लिप्स हे काळे पडले असतील तर तुम्हाला विटॅमिन ई कॅप्सूल ही तुमच्या ओठांवर लावायची आहे। आता विटॅमिन ई कॅप्सूल मध्ये जी जेल असते ती आपल्याला थोडीशी आपल्या हातावर घ्यायची आहे आणि नंतर ती तुम्हाला तुमच्या लिप्सला लावायची आहे। आता हे तुम्हाला रोज रात्री झोपताना लावायचं आहे। तुम्ही रोज रात्री झोपताना एक विटॅमिन ई कॅप्सूल घ्या आणि ती तुमच्या लिप्सवर व्यवस्थित लावा आणि तसं झोपून जा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचे लिप्स हे खूप सॉफ्ट झालेले तुम्हाला दिसून येतील। इन्स्टंट रिझल्ट हा तुम्हाला विटॅमिन ई कॅप्सूलचा दिसून येईल आणि तुमच्या लिप्स जर टॅन झाले असतील किंवा तुमचे लिप्स जर ड्राय ही झाले असतील तर विटॅमिन ई कॅप्सूलने तर तेही हळूहळू कमी होतील। नंतर तुमच्या नखांवरती जर तुमचे नख हे ड्राय पडले असतील किंवा काळे पडले असतील किंवा नेल पेंट लावून तुमचे नख हे येलोविश झाले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, ती विटॅमिन ई कॅप्सूल घ्यायची आहे। त्यामध्ये जी जेल असते ती तुमच्या नखांना लावायची आहे। आता हेही तुम्हाला रात्री झोपताना करायचं आहे। आता यानेही तुमचे नख हे तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याची टॅन ही निघून जाईल। त्यानंतर रिंकल आणि ड्राय स्किन, जर तुमच्या स्किनवर रिंकल्स असतील किंवा तुमची स्किन ही ड्राय असेल तर त्यावरती ही विटॅमिन ई कॅप्सूल हे छान पद्धतीने काम करतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही रात्री झोपताना जर एखादं मॉइश्चरायझर लावत असाल किंवा नाईट क्रीम लावत असाल तर त्या नाईट क्रीम मध्ये तुम्हाला ती विटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करायची आहे आणि नंतर ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे। आता याने काय होईल, तुमच्या स्किनवर काही रिंकल्स असतील किंवा काही फाईन लाईन्स असतील तर त्या जाण्यास खूप फायदा होईल आणि हळूहळू ते रिंकल्स आणि फाईन लाईन तुमच्या कमी होतील। त्यानंतर आय क्रीम मध्ये, आता आय क्रीम मध्ये रात्री झोपताना तुम्ही जर आय क्रीम लावत असाल किंवा तुमच्या डोळ्यांच्या खाली रिंकल्स आले असतील किंवा तुमच्या अशा डोळ्यांच्या आजूबाजूला फाईन लाईन्स आणि रिंकल्स आल्या असतील, पफीनेस असेल तर तुम्हाला विटॅमिन ही चांगल्या पद्धतीने तुमच्या त्या ठिकाणी काम करते। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी आय क्रीम असते, अंडर आय क्रीम आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडीशी विटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करायची आहे आणि ती तुमच्या डोळ्यांना रात्री झोपताना डोळ्यांच्या भोवती लावायची आहे। जर तुम्ही आय क्रीम लावत नसाल तर तुम्ही ॲलोवेरा जेल घ्या आणि ॲलोवेरा जेल मध्ये विटॅमिन ई मिक्स करा आणि नंतर तुम्ही अंडर आय वर ती लावू शकता। तर आहे केसांकरता, जर तुम्हाला तुमचे हेअर हे सिल्की आणि शायनी हवे असतील आणि तुमची हेअर ग्रोथ ही झटपट व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही केसांकरता नक्कीच विटॅमिन ई कॅप्सूल यूज करा। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा तुमच्या केसांना तेल लावता तेव्हा त्या तेलामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या केसांना एखादा हेअर पॅक लावत असाल तर त्यामध्येही तुम्ही ती विटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करू शकता किंवा तुम्ही ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करूनही तुमच्या केसांना लावू शकता। हे जर तुम्ही केसांना लावलं तर तुमच्या केसांचा ड्रायनेस ही कमी होईल आणि तुमचे केस हे सिल्की आणि शायनी होतील। तर आहे बॉडी लोशन मध्ये, यस, जर तुमची स्किन ही थोडीशी लूज पडली असेल आणि तुम्हाला ती टाईट करायची असेल, तुमच्या स्किनचा टाईटनेस तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा। तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बॉडी लोशन मध्ये तुम्हाला विटॅमिन ई मिक्स करायची आहे आणि ती मिक्स केल्यानंतर तुम्हाला बॉडी लोशन हे तुमच्या बॉडीला लावायचं आहे।
जर तुमची स्किन ही लूज पडली असेल तर याने ती नक्कीच टाईट होईल आणि तुमच्या स्किनवर अशा सुरकुत्या आल्या असतील किंवा तुमच्या स्किनवर काही रिंकल्स आले असतील, ड्राय झाली असेल, तर तुम्ही एक काम करा, तुमच्या बॉडी लोशनची जी बॉटल असते त्यामध्येच तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही मिक्स करून ठेवा. हे तुमच्यासाठी बेटर असेल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बॉडी लोशन हे लावायला घ्याल तेव्हा तुम्हाला व्हिटॅमिन ई सोबत बॉडी लोशन ही तुमच्या स्किन साठी मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. याने तुमची स्किन सॉफ्ट, शायनी ही होईल आणि तुमच्या रिंकल्स ही कमी होतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे आपल्या स्किन साठी आणि आपल्या केसांसाठी काय फायदे आहेत. हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे उपाय ट्राय करून झाल्यावर त्याचा तुमच्या स्किनवर किंवा तुमच्या केसांवर काय इम्पॅक्ट येतो हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.